गुड मॉर्निंग ट्रेडर्स. टीम प्रोफेशनल इन्व्हेस्टर मधनं मी निशांत पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज परत एकदा मी आपल्या सर्वांसाठी एक जोरदार हाय अॅक्युरसी ट्रेडिंग सेटअप घेऊन आलेला आहे. जो ट्रेडिंग सेटअप आपल्या सर्वांची इंट्राडे ट्रेडिंग, पोझिशनल ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग या सगळ्या ट्रेडिंगला नेक्स्ट लेवल घेऊन जाईल. सो एव्हरीबडी इज एक्साइटेड. चला सुरू करूया आपली ट्रेडिंग स्ट्रॅटजी. या स्ट्रॅटेजीमध्ये पण स्टेप बाय स्टेप ब्रेकडाऊन करणार आहे कशा पद्धतीने 1815 असलेला कोटक बँक 2250 पर्यंत जाऊन आला. जवळपास 400 पॉईंट त्याने दिले. त्याच्यासोबत तुम्ही बघणार टीव्हीएस मोटर जो 1080च्या दरम्यान होता तो स्टेप बाय स्टेप वाढून 1600 पर्यंत गेला. जवळपास 500 प्लस पॉईंट त्याने दिलेले आहे. असे कुठले पोटेन्शियल स्टॉक आहे जे रॅली किंवा ड्रॉप देऊ शकतात, त्याला स्टेप बाय स्टेप तुम्ही कसं आयडेंटिफाय करू शकतात, हे सगळं आपण या स्ट्रॅटेजीमध्ये समजून घेणार आहे. या हाय अॅक्युरसी ट्रेडिंग सेटअपसाठी आपण यूज करणार आहे एक इंडिकेटर. कुठल्याही चार्टिंगच्या ऍप्लिकेशन मध्ये जा, तिथे टाईप करा MFL, मनी फ्लो इंडेक्स. मित्रांनो, या इंडिकेटरचा वापर फार कमी ट्रेडर करतात कारण की त्यांना त्याची अॅक्युरसी माहिती नाहीये. मी आज आपल्या सर्वांसोबत शेअर करतो कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुम्ही याला डिकोड करू शकता. सो ट्रेडिशनल मनी फ्लो इंडेक्स सांगतो तो अशा पद्धतीने आहे. RSI सारखा हा काम करतो. 14 पिरियड वापरला जातो त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये झोन्स असतात 80-20. सो आपण अशा पद्धतीने त्याला वापरणार नाही. जसं आपल्या सर्वांना मी नेहमी सांगत असतो, आपण जे नेहमी करतो, जे सगळ्यांना माहिती आहे, ते कुठल्या ट्रेडिंग सेटअपमध्ये चालत नाही. आपल्याला त्याला थोडंसं वेगळ्यापणाने करावं लागतं. तोच वेगळेपणा मी आपल्या सर्वांसोबत शेअर करणार आहे, ज्याच्याने तुमची ट्रेडिंग अॅक्युरसी वरच्या लेव्हलला जाईल. सो सरळ सोप्या सिंपल भाषेमध्ये आपण ही सेटिंग चेंज करणार. 50 करणार, दोन्ही जागी 50 करणार. ओके. सो 50 लाईन साठी आपण तयार राहणार. दोन्हीही लाईन्स आपल्या 50 असल्या पाहिजे. राईट. 50 लाईन्स ब्रॉड करून घेऊया त्याला. आपल्याला पाहिजे त्याचा कलर चेंज करायचा, आपण त्याचा कलरही चेंज करू शकतो. काही एक प्रॉब्लेम नाही. दोघांचाही कलर चेंज करू शकतो. काही एक प्रॉब्लेम नाही. सो आपण इथे बघाल एक 50 लाईन माझ्या इंडिकेटर मध्ये आलेली आहे. राईट. त्याच पद्धतीने मला अजून सेटिंग चेंज करायचं आहे. मला जी मनी फ्लो लाईन आहे ती सुद्धा डार्क करून घेऊ. आणि याच्या सेटिंग्स मध्ये इनपुट मध्ये जो बाय डिफॉल्ट 14 पिरियड आहे तो सुद्धा मी चेंज करणार आहे. जसं सांगितलं जातं तशा पद्धतीने न करता मी त्याला माझ्या लेवलवरती यूज करेल. मी फक्त आणि फक्त 4 पिरियडची लेंथ यूज करणार आहे. आणि तुम्ही बघाल याचे सिग्नल जे आहे ते अॅक्युरेट होण्यास सुरुवात झाले. राईट. याला मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो. आपल्याला काय बघायचं आहे त्याच्यामध्ये. त्याच्यासाठी आपल्याला जावं लागेल बोर्डवरती. सो हिअर वी गो. सो व्हाईट बोर्ड सिंपल आहे. काहीच रॉकेट सायन्स लावायचं नाहीये. एक 50 लाईन आहे. राईट. त्याच्या सोबत आहे आपली मनी फ्लो लाईन. नाव मनी फ्लो लाईन ज्यावेळी खालच्या बाजूने 50च्या वरती क्रॉसओव्हर करून क्लोज करेल, त्याच्यावरती जी पण बेस कॅन्डल आहे कुठली पण, तिच्यावरती तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. त्याच्या क्लोजिंगला किंवा त्याच्या हायच्या वरती आपला बुलिश सिग्नल क्रिएट होतो. तिकडनं मार्केट वरच्या बाजूला जाऊ शकतो. हा पद्धतीचा सिग्नल क्रिएट होतो. आणि याचा जो स्विंग लो असेल, इथे कुठेतरी याचा जो स्विंग लो असेल, त्याच्या खाली आपण लावणार आपला स्टॉप लॉस ऑर्डर. एकदम सिंपल. राईट. एकदम सिंपल असं म्हटलं जातं. आपण याला अजून डिटेल करणार आहे. आपण अशा पद्धतीने मनी फ्लोला वापरणार आहात. राईट. त्याच्या नावाप्रमाणेच तो स्ट्रॉंग सिग्नल देतो की नाही ते जाऊन आपण चेक करूया चार्टवरती. चला चार्टवरती जाऊ. सो जसं मी सांगितलं, आता आपण इथे यूज करतो आहे डे टाइम फ्रेम. तुमच्या पद्धतीने तुम्ही यूज करू शकतात. डे टाइम फ्रेम आपण यूज करतो आहे फॉर पोझिशनल व्ह्यू. एक लॉंग टर्म व्ह्यू माझा बघण्यासाठी मी डे टाइम फ्रेम यूज करतोय. तुम्ही कुठलाही चार्ट लावू शकता. जसं आता आपण बघतो आहे टीव्हीएस मोटरचा चार्ट. आणि या टीव्हीएस मोटरच्या चार्ट वरती आपण लावलेला आहे मनी फ्लो इंडेक्स. नाव सिंपल भाषेमध्ये तुम्ही इथे बघाल काहीच रॉकेट सायन्स नाही मित्रांनो. हे बघा,
खालच्या बाजूने वरती आला क्रॉसओव्हर नियर दिस कॅन्डल 1523 क्लोजिंग प्राइस आहे किंवा हाय आहे 36चा. या दोन्हीही लेवलवरनं तो तुम्ही चेक करू शकता फ्रॉम हिअर. हे बघा, तिकडनं जी प्राइस सुरू झाली आहे 1600 पर्यंत येऊन पोहोचलेला आहे. सिंपल, इझिएस्ट स्ट्रॅटर्जीज इन द वर्ल्ड, ज्या मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करतो. इझिएस्ट स्ट्रॅटर्जीज इन द वर्ल्ड, इझी एकदम. इकडनं तुम्ही बघाल प्राइस वरती गेलेली आहे. ज्या पण वेळी तो खालच्या बाजूने, इथे खालच्या बाजूने नाहीये, ते पण क्लिअर करा. इथे खालच्या बाजूने नाही, खालच्या बाजूने क्रॉस ओव्हर आला आहे बघा. इथनं खालच्या बाजूने क्रॉस ओव्हर आला, नेक्स्ट वरती आहे. या स्विंगच्या खाली आपला स्टॉप लॉस असेल, तिकडनं तो वरतीच आहे. वी कॅन सी वरतीच आहे, या लो कडे आला नाही. इथे आपण बघू शकतो तो या लो कडे आलेलाच नाहीये. सिंपल, जो प्रिव्हियस लो आहे, प्रिव्हियस स्विंगचा लो आहे, तिथपर्यंत तो पोहोचलेला नाहीये. सिंपल आहे आपला, तो खालच्या बाजूने वरती क्रॉस ओव्हर केला पाहिजे 50 लेवलला. इथे 50 लेवलला क्रॉस ओव्हर करतोय. त्याचा जो स्विंग लो आहे तो इथे दिसतोय मला. स्विंग लो पण मार्क करतो आपल्या सर्वांसाठी. इथे आहे हा लो, राईट. हा लो आहे आणि आपला सेटअप सुरू होत आहे फ्रॉम दिस हाय. ह्या हायच्या ब्रेकआउट नंतर मार्केट खाली आलं, पण तुमचा स्टॉप लॉस गेलेला नाहीये. मार्केट इज स्टील गोइंग अप, अप अँड अप, राईट. इझी, एकदम इझी, सिंपल, सरळ सोप्या भाषेमध्ये. मग फक्त मनी फ्लो आपण वापरणार नाहीये, राईट. तो अशा सिंपल सरळ सोप्या पद्धतीने आपण यूज करू शकतो द मोस्ट पॉवरफुल इंडिकेटर मनी फ्लो इंडेक्स. त्याच्यासोबत त्याची अॅक्युरेसी हाय वाढवण्यासाठी आपण आणखीन एक इंडिकेटरचं कॉम्बिनेशन त्याच्यासोबत करणार आहे, ज्याच्याने आपले ट्रेडिंग रिझल्ट आणखीन पुढच्या लेवलला जातील. चला तर जाऊया पुढच्या लेवलला. पण पुन्हा चार्ट वरती आलोय. आता सिंपल भाषेमध्ये काही वेगळापणा करायचा आहे आपल्याला. त्याच्यासाठी आपल्याला लागेल आणखीन एक इंडिकेटर. सिंपल आहे, मूव्हिंग ॲव्हरेज. नॉर्मली जो मूव्हिंग ॲव्हरेज आहे तो आपण वापरणार नाहीये. इथे आपल्याला हाय ॲक्युरसी ट्रेडिंग सेटअप करायचं आहे, त्यासाठी आपण यूज करणार आहे मूव्हिंग ॲव्हरेज 100, राइट. काही चेंजेस मी करणार नाहीये. बाकी जसाचा तसा मूव्हिंग ॲव्हरेज मी वापरणार आहे. फक्त 200 त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. मागच्या 100 दिवसांचा, 100 कॅन्डल्सचा जर मी डे टाइम फ्रेम वरती बघतो आहे, तर मागच्या 100 कॅन्डल्सची ॲव्हरेज प्राइस हा सांगतोय किंवा मागच्या जर प्राइस याच्यावरती आहे किंवा मागच्या 100 कॅन्डलच्या ॲव्हरेजनुसार जर प्राइस खाली आहे, तर तो प्राइस सांगतो आहे. दिस इज व्हेरी ब्युटिफुल इंडिकेटर टू प्रिडिक्ट पोझिशनल व्ह्यू ऑफ मार्केट. तुम्ही इंट्राडे करत असाल तर तुम्ही लोअर टाइम फ्रेम वरती सुद्धा जाऊन बघू शकता, व्ह्यू क्रिएट करू शकता की मार्केटचा व्ह्यू काय आहे, आणि ह्या दोघांना जोडून आपण त्याला हाय लेवल ट्रेडिंग सेटअप कसा बनवू शकतो, आता ते मी आपल्या सर्वांना समजावून सांगतो, राईट. स्ट्रॅटर्जी फार सिंपल आहे मित्रांनो. सिंपल भाषेमध्ये आपल्याला बघायचं आहे, पहिले खालच्या बाजूने क्रॉस ओव्हर आलेला पाहिजे आपल्या मूव्हिंग एव्हरेज 200 ला. जसं इथे आपण बघतोय खालच्या बाजूने क्रॉस ओव्हर आला आणि त्याच्यानंतर आपण वेट करू, आपला जो मनी फ्लो इंडेक्स आहे तो खालच्या बाजूने क्रॉस ओव्हर करेल आणि क्लोज होईल 50 लाईनच्या वरती. जसं इथे सिग्नल क्रिएट झालेला आहे. पहिला आपण बघू शकतो इथे ज्यावेळी क्रिएट झाला, इथे सेकंड, थर्ड कॅन्डलला मनी फ्लो इंडेक्स सुद्धा क्लोज झालेला आहे अबाव 50 लेवल. त्याच्या क्लोजिंगला पण ठरवू शकतो जसं 1084 च्या आसपास, आणि त्याचा जो स्विंग लो आहे, जो इथे कुठे आहे ह्या लेवलवरती, हा त्याचा स्विंग लो आहे. जवळपास 80 रुपीजचा पोझिशनल स्टॉप लॉस तिथे मला दिसतो आहे. आणि त्याच्यानंतर आपण चेक करू शकतो तो टीव्हीएस मोटर स्टेप बाय स्टेप जाऊन पोहोचलेला आहे. जोपर्यंत प्राइस मूव्हिंग ॲव्हरेज 200, 100 च्या वरती ट्रेड करते आहे, तोपर्यंत वी आर बुलिश राइट हिअर, लाइक नाव. आता सुद्धा तो त्याच्या वरती पोहोचलेला आहे. जवळपास आपला 1084 रुपीजच्या आसपास बाईंग एंट्री होती. त्या बाईंग एंट्रीला या लेवल पर्यंत जाऊन पोहोचवलेला आहे. आता सुद्धा तो ट्रेड चालू आहे. इट इज दॅट इझी. सिंपल अँड मोस्ट पॉवरफुल स्ट्रॅटर्जी. सिंपल अँड मोस्ट पॉवरफुल स्ट्रॅटर्जी आपण बघू शकतो जोपर्यंत प्राइस वरती आहे.
छोटे छोटे जे ट्रेड आहेत ते सुद्धा अशाच पद्धतीने आपण बघणार आहे. छोटे छोटे जे ट्रेड आहेत ते सुद्धा आपण बघूया. जसं की जसं इथे आपण बघू शकतो कोटक बँकच्या चार्टमध्ये प्राइस खालच्या बाजूने क्लोज झाली आहे मूव्हिंग एव्हरेज 100च्या वरती. त्याच्यानंतर आपण बघतोय मनी फ्लो इंडेक्स सुद्धा 50ला क्रॉस ओव्हर करून क्लोज करतो आहे. मी क्लोजिंग प्राइस किंवा हाय प्राइस मध्ये एंट्री करणार 1834 आणि त्याच्यानंतर दिस इज माय स्टॉप लॉस 1757 पासून. सो तिकडनं तुम्ही बघू शकतात हा जो कोटक बँक आहे जवळपास इथपर्यंत हाय क्रिएट करून गेलेला आहे. स्टेप बाय स्टेप इझी स्ट्रॅटर्जी, एकच ट्रेड एका वेळा येईल. त्याच्यावरती फक्त तुम्हाला मॉनिटर करायचंय, लक्ष ठेवायचंय की कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप तो पुढच्या लेवलला जातो आहे. इझी स्ट्रॅटर्जी, एकदम इझी स्ट्रॅटर्जी. ट्रेड सेटअप तर सर्वांना कळाला. आता ह्या ट्रेड सेटअपला आणखी नेक्स्ट लेवल घेऊन जाण्यासाठी काही छोट्याशा ट्रिक्स सांगतो. मनी फ्लो इंडेक्स ज्यावेळी 50 लाईनला क्रॉस ओव्हर देऊन क्लोज करतो. जर आज प्राइस क्लोज झाली, दुसऱ्या दिवशी जर प्राइस हायर साइडला, कालच्या दिवसाच्या हायर साइडला ट्रेड करते, तर दॅट इज ऑल्सो अ गुड सिग्नल. पण प्राइस जर खालच्या बाजूला ट्रेड करण्याचा प्रयत्न करते आहे, तर आपल्याला अजून कॉशियस होण्याची गरज आहे, की तिकडनं प्राइस रिव्हर्सल येऊ शकतो. सिंपल आणि ब्युटिफुल ट्रिक आहे. ही ट्रिक वापरून बघा, ज्याच्याने तुमचा तो ट्रेड सेटअप आणखीन नेक्स्ट लेवलला जाईल. आपल्याला हाही प्रश्न पडला असेल, की हा ट्रेड सेटअप शॉर्टर टाईम फ्रेमवरती चालतो का? येस, डेफिनेटली जर तुम्ही चांगली प्रॅक्टिस केली, तर तुम्ही अशा पद्धतीने त्याला वापरू शकतात. फॉर एक्झाम्पल प्राइस मूव्ह होते आहे 15 मिनिट टाईम फ्रेमवरती, खालच्या बाजूने वरती, राइट? कशाच्या वरती? मूव्हिंग एव्हरेज 100च्या वरती आणि आपला मनी फ्लो इंडेक्स सुद्धा 50ला क्रॉस ओव्हर करून वरच्या बाजूला क्लोज देतो आहे, राइट? पहिले प्राइस गेली. इथे तुम्ही बघू शकतात इंट्राडे मध्ये सुद्धा काम करतो आहे. जवळपास 1734 पासून सुरुवात झाली आणि अगेन सेम पद्धत तिकडनं तुमची एंट्री होईल आणि त्याचा जो प्रिव्हियस स्विंग लो आहे, त्याच्या लोला तुमचा स्टॉप लॉस असेल. 1734 पासून ही एंट्री सुरू झाली आहे आणि जवळपास तो ट्रेड सेटअप तुम्हाला त्या दिवशी इंट्राडे मध्ये घेऊन पोहोचलेला आहे 1768 पर्यंत. अशा पद्धतीने सुद्धा आपण वापरू शकतो. इथे आपण बघू शकतो प्राइस खालच्या बाजूने वरती गेली आहे. हा पण वरती आलाय. चेक करू शकतो जवळपास या कॅन्डलला. सो इथं इकडनं याच्या वरती आपला बुलिश सिग्नल क्रिएट झाला आणि आपण त्याच्या स्विंग लोला इथे किंवा ह्या लोला ॲज अ स्टॉप लॉस यूज करू शकतो. तिकडनं प्राइस वरती गेली. जसं मी आपल्याला थोड्या वेळापूर्वी समजवलं, की ज्यावेळी मनी फ्लो इंडेक्स यूज करतो आहे, तो वरच्या बाजूला क्लोज होतोय आणि कालच्या दिवसाच्या वरच्या बाजूला ट्रेड होतोय. तर तो चांगल्या पद्धतीने वर्क करतो. आपण बघू शकतो इंट्राडे मध्ये तो चाललेला आहे. प्रत्येक वेळी इथेही बघा कालच्या दिवसाच्या वरच्या बाजूला आहे. इकडनं पण बुलिशनेस आला त्याच्यामध्ये. भरपूर बुलिशनेस आला. ज्यावेळी दोघेही सोबत काम करत आहे, प्रिव्हियस डेच्या वरच्या बाजूला प्राइस चालते आहे, तर चांगला सेटअप तुमच्या सर्वांसाठी तो काम करू शकतो. अशी आहे सिंपल स्ट्रॅटेजी युजिंग मूव्हिंग एव्हरेज अँड मनी फ्लो इंडेक्स. काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्या सर्वांसोबत शेअर करायच्या आहे, ज्याच्यात मनी फ्लो इंडेक्सला आपण ट्रेडिशनली वापरत नाही. आपण त्याच्यात 50 लाईनचा यूज करतो आणि लेंथ जी आहे ती 4 पिरियड करतो. एकटं सिंगल इंडिकेटर आपण वापरत नाहीये. त्याच्यासाठी आपण जोडतो त्याच्यासोबत मूव्हिंग एव्हरेज 100. लक्षात घ्या मूव्हिंग एव्हरेजला ब्रेकआउट येईल. त्याच्यानंतर हा 50च्या वरती क्लोज होईल. त्यावेळी आपला बुलिश सिग्नल क्रिएट होतो. ही स्ट्रॅटेजी ज्यावेळी तुम्ही यूज करताय तर स्टॉप लॉस लावणं फार महत्वाचं आहे. विदाऊट स्टॉप लॉस तुम्ही खूप मोठा लॉस करू शकता. लक्षात ठेवा, ही जी स्ट्रॅटेजी आहे ती फक्त एज्युकेशन पर्पज म्हणून मी आपल्या सर्वांसोबत शेअर करतो आहे. मी सेबी रजिस्टर अनालिस्ट पण नाहीये. त्याच्यामुळे जो पण प्रॉफिट किंवा लॉस होईल त्याच्यासाठी टीम प्रोफेशनल इन्व्हेस्टर ही बिलकुल पण जिम्मेदार राहणार नाही. तुम्ही भरपूर प्रॅक्टिस करा. 100, 200, 300, 500 चार्ट्स पर्यंत तुम्ही त्याची भरपूर प्रॅक्टिस करा. तुम्हाला कुठली टाईम फ्रेम सुटेबल आहे, तुमच्या पद्धतीने, तुमच्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजीने, तुमच्या ट्रेडिंग स्टाईलला कुठली टाईम फ्रेम सूट करते आहे, त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यावरती काम करण्यास सुरू करा. लक्षात ठेवा आणि याचा पार्ट 2 आपल्या सर्वांना हवा असेल तर कमेंटमध्ये टाका, जिथे आपण याचा पार्ट 2 शॉर्ट सेल कशा पद्धतीने करता येईल, हे मी तुम्हाला समजावून सांगतो. थँक यू सो मच. ऑल द बेस्ट अँड हॅपी अर्निंग.